गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळची वेळ आहे आणि सकाळचे 5:45 वाजलेले आहेत. तर खूप छान वाटलं मला. आम्ही गावाला आलो रक्षाबंधनसाठी. एक दिवस कसा गेला ते कळलंच नाही पटकन. आणि ही चिल्ले पिल्ली पण उठलेत. हाय हाय, कसे आहात? खूप मस्त. आणि तुमची झोप झाली पूर्ण दोघांची? झाली की आधी राहिले? मग ती उरलेली बसमध्ये काढायची. ओके तेच तर हे शुक्रवार ना, शुक्रवार आणि शनिवार म्हणजे सॅटरडे आणि फ्रायडे आणि सॅटरडे 2 दिवस खूप छान गेले. आज आहे रविवार, तर आज आम्ही घरी चाललेलो आहोत कारण उद्यापासून मुलांची शाळा आहे. तर आज सकाळी लवकर का निघतो, कारण सकाळी सकाळी बस रिकाम्या असतात, नाहीतर मग ते शुक्रवारसारखं व्हायचं. 3 वाजता निघालो ना घरी 11 वाजता आलो. आज रविवार, आज रविवार आहे आणि बस सुद्धा रिकाम्या असतात. तर आज आम्ही सकाळी निघालो आहे आणि ना मी तुम्हाला बाहेर दाखवेल. बाहेर एवढा अंधार आहे ना, 5:45 वाजलेत सकाळचे, तरी सुद्धा एवढा अंधार आहे. तर आता निघते या टायमाला. हां, आणि 6 हे बस ही इथे गावाच्या बाहेर 5:45 बस आहे. कधी 6ला येते, कधी 6:15 येते, कधी 6:30 पण येते. तर चला आता आम्ही निघतो. खूप छान काय बोलली तुला? सँडल काढ बोलली. निघूया आता. ज्ञानेश, आजोबांचं दर्शन घे. निवेदन ठेवा. समर्थांना निवेदन ठेवा. आम्हाला सुखरूपी घरी घेऊन चला. आई येतो आम्ही. आमच्या या सगळ्या बॅगा आहेत. ही ताईची बॅग आहे, ही ताईची कॅरी बॅग आहे, माझी बॅग आणि ही माझी कॅरी बॅग आहे. तर चला. आणि सकाळी सकाळी खोकला सुरू झाला. आई चला येतो आम्ही. पापा अब हम कब मिलेंगे? नहीं, गणपतीमध्ये येऊ ना आम्ही. बघ लगे दिवाळी म्हणजे आपण 2 आठवडे आम्ही येतो, लगेच येतो. 2 आठवडेच फक्त आहे. चला तर चला आता निघतोय. गुड बाय या घराला गुड बाय करतोय. खरं सांगते, कालचा दिवस एवढा मस्त गेला कळलंच नाही. पटापट दिवस जातात ना. पण आई इथं आम्ही आलो नाही तर मी पूर्ण म्हणजे तुला सांगते, असं कसलं टेन्शन नाही, काय नाही. आता आम्ही जसं बसमध्ये बसू नाही आई, जसं आम्ही बसमध्ये बसू ना, सगळं आठवेल. हे करायचंय, ते करायचंय. हां चला आता निघतो. आई जय सद्गुरू. चलो निघतो, चला. तर आता आम्ही का माहिती आहे, आता आम्ही चाललो. आमचा प्रवास सुरू होतोय, परतीचा प्रवास सुरू होतोय. तर इकडे चिंतन इकडे बघ, इकडे. आता कधी येशील? घे मला दे, दे मला दे. हां आता कधी येशील? गणपतीला. ओ गणपतीला. ओके, तुम्हाला रोडला असतोच नाण्या. चल. ओ कसं आहे ना, एकाला हे केलं तर दुसरा राग येतो, असं आहे. याला दिलं तर याला राग येतो. हे तुम्ही कोण आहात? चंगू मंगू. हे तुमच्यातला चंगू आणि मंगू कोण? चंगू भारी आहे. चला निघायचं. चला आता आमचा प्रवास होतोय सुरू. तर तुम्ही बघू शकतात अजून खूप अंधार आहे. हळूहळू ना आता उजेड कर. आई चल बाय. आई दिसतच नाही. अंधारात नाही दिसत. तर इथे वरती पोलवरती लाईट आहे
आणि आता हळूहळू उजेड म्हणजे थोडं उजेड येतोय. ए चला पुढे पुढे ना आता थोडं उजडतंय. हो चला चला पण जाम भारी ताई, जाम भारी वाटतं ना ताई. चला आजोबांबरोबर चला. अर्ली मॉर्निंग आणि सकाळी सकाळी ना कोंबडा, हा कोंबड्याचा आवाज छान आहे ना. कोंबडा आरवतो तो. हा. इथं पोळीवरती लाईट आहेत. पप्पा पुढे जाऊन थोडा बसणार आहे, उशिरा येतील. वाट चला. तुझा बाय. बाय. चला चला पुढे खूप अंधार आहे. हे बघा थोडं थोडं उजाडत चाललंय आणि ना थोडे थोडे पुढे अंधार आहे खूप. असं वाटतं पुढे चालत कसं जायचं, पण ठीक आहे जाऊ थोडं थोडं चालत चालत. गावाच्या बाहेर पडतोय हळूहळू. ए मस्ती करू नका रे. काय आहे आपलं एकटी चालते. या पप्पा. पप्पा तिकडून अशा हळूहळू चालत येतात आणि येताना ना चालतो तसा टॉर्टाई जसं चालतं तसं. तर हा आणि पप्पाने हातात काटे घेतले. तर अंधार आहे ना, तर अंधारामध्ये कोणी दिसतच नाहीये. इकडे पाणी आहे रे, इकडे बघा साईड साईडने चाला. हा आणि पळू नका. इथे ज्ञानेश आणि चिंतनोगाची मस्ती चालू आहे. म्हणजे मस्ती इथे पण थांबत नाही आहे. दोघं एकत्र असले ना की जाम मस्ती करतात असं आहे. तर चला आता हळूहळू आम्ही गावाच्या बाहेर पडतोय. कारण 6ची बस येणार आहे. प्रॉपर 6ची बस आहे, पण ती 6 वाजता येत नाही. 6 साडेसहा वाजता येते. कारण अंधारच एवढा आहे. बस तर लेट येईल. हो बरोबर आहे, लेट येणार. तर अंधारच एवढा आहे ना की ते त्यामुळे बस येताना थोडा उजेड लागतो ना असं आहे. छान वाटतंय. हळूहळू मस्त उजाडते आणि ना असं खूप छान एक फिलिंग येतं. आणि बोलतात ना की सकाळ कशी उजाडते ते आज आम्हाला इकडे गावाकडेच बघायला भेटतं. इकडे या साईडला मंदिर आहे. चला आपण मंदिरात जाऊया, थोडा वेळ दर्शन घेऊन येऊया. चला. आणि ते चपला काढा. तर हा तुम्ही बघू शकता, हा गावकीचा मंदिर आहे. असं आहे. गावामध्ये जेव्हा कुठलाही कार्यक्रम होतो ना, कुठलाही लग्न कार्य असो, काही हां हां ना, काही ओके काहीही असू दे. पण आधी इथे हे जे गावकीचं मंदिर आहे ना, इथे ह्या देवस्थानला ते नारळ ठेवला जातो आणि छान मस्त हार पण घातला जातो. हो व्हेरी गुड. आणि आधी हां आणि पूजा केली जाते आधी आणि देवीची ओटी वगैरे भरली जाते आणि मग गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असो मग पुढची सुरुवात केली जाते. तर हे गावकीचं मंदिर आहे. आणि आता आम्ही फायनली शाळेतून बोलतो, आता आम्ही निघालो आहोत गावातून. हा गावातून बाहेर पडण्याचा रस्ता आहे. हे बघा बाहेर पडण्याचा रस्ता आहे आणि हळूहळू उजाडते. आणि इकडे ह्या साईडला ही शाळा आहे. आणि इथे ना ही शाळा म्हणजे तुम्हाला अगदी अशा छोट्या छोट्या शाळा बघायला भेटतील. म्हणजे असं एकत्रित वर्ग नसतात, वेगवेगळे वर्ग असतात. पण ही शाळा आहे छोटीशी हां. आणि तिकडे पुढे सुद्धा आहे, पण त्या आतमध्ये आहे म्हणा. चला आता आपण आता मंदिरात जाऊया पटापट. छान मस्त दर्शन घेऊया.
तुम्ही बघू शकतात हे गावकीचं मंदिर आहे. तर आम्ही नमस्कार केलेला आहे सगळ्यांनी. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की नाही, हे जे गावकीचं मंदिर आहे ना, याची ना खूप मजा असते. तर तुम्ही इकडे बघू शकता तिथं ना हे जे कटडे आहेत या साईडला इथे ना, हां, तर इथे ना म्हणजे सगळी लहान मुलं वगैरे इथे मंदिरात येऊन खेळतात वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं इथे हा कडप्पा आहे. तर खूप जण म्हणजे गावातले सगळेच जण मोस्टली ना इथे या कडप्प्यावरती येऊन बसतात वगैरे, गॉसिप वगैरे करतात. म्हणजे वयोवृद्ध माणसं वगैरे मिक्सिंग सगळं. त्यांना असं वाटतं ना त्याला गावातून फेरफटका मारावा म्हणून. तर बोलतात ना जेवण झाल्यानंतर आपण शतपावली करतो. तर गावामध्ये सगळेजण जेवल्यानंतर थोडे म्हणजे दुपारी किंवा संध्याकाळी 4-5 वाजता छान मस्त शतपावली करतात वगैरे. आणि इथे या मंदिरात येऊन बसतात आणि छान मस्त गॉसिप वगैरे करतात. खूप छान वाटतं. म्हणजे ते वातावरणच वेगळं असतं. आणि हा सगळा फिलिंग गावाकडेच असतो. आणि मंदिरात येऊन गप्पा करणं वगैरे खूप छान असतं. खूप मजा आली. ओके, चला निघायचं. तिकडे ना पप्पा रस्त्यावरती थांबलेत आणि चला रे आवाज देतात. तर चला आता आम्ही निघतोय. आणि छान वाटतं. हे गावकीचं मंदिर आहे. हां, तर इथे गावदेवी आहे आणि त्यानंतर आपले जे श्री हनुमान आहेत आणि गणपती बाप्पा आहेत. असं हे मंदिर आहे. आता आपण निघतोय. चला रे. असं आहे. आणि आता कसं आता सगळं उजाडलंय ना, तर थोड्या उशिराने इथे दिवाबत्ती म्हणजे सगळं क्लिनिंग वगैरे करतील आणि दिवाबत्ती करतील. तर इथे सकाळ आणि संध्याकाळ दिवाबत्ती करतात. असं आहे. पप्पा इथे काठी घेऊन उभे आहेत कारण इथे कुत्री असतात ना. असं आहे. हे बघा इथलं छान वाटतं. आता अजून बोला अजून काय. हे बघा यांची राशी मस्ती चालू असते. पप्पा बरे आहेत. पप्पानी काठी का घेतली माहिती का, इथे रोडवरती खूप कुत्रे वगैरे असते त्यांना हाकलायला ना. चला, ताई पुढे जाऊन उभी राहिले. उभी नाही बसली आहे. अच्छा बसले ताई. रोडवर म्हणजे चालत चाललोय. तुम्ही इथे बघू शकतात हे काय आहे. तर ना हे शेण आहे. तर एक इथून बैल वगैरे गेला असेल ना, मग आपलं शेण चांगला असतो. तर या मुलांसाठी काय आहे, शी नाही येते, शेण येते. इथे पण शेण आहे हे बघा. तर हे बैलाने शेण केलेली आहे. अरे आधी आपण या अच्छा शिशी केली ना. अरे आपण आधी या शेणाने घर सारवायचं. हे बघ इथेच बैल. हा हे बघा इथेच आहे बैल. अरे लहानपण ऐक, तुम्हाला माहिती आहे खूप आधी ना शेणाने घर सारवायचे माहिती तुम्हाला. मग तर फायनली आम्ही गावाच्या बाहेर आलोय. असं आहे. असं आणि थोडा पाऊस पडायला सुरुवात झाले. असं आहे. हो सगळेजण भिजतायत. भिजतायत तुम्ही. तर इकडे या साईडला पाडा आहे. पप्पा या साईडला कुठला पाडा आहे पप्पा या साईडला कुठला पाडा आहे. कोल्हेकर. या साईडला कोल्हेकर पाडा आहे. कोल्हेकर म्हणजे अरे नाव आहे राजा ते. अच्छा, मला वाटतं जंगल. आणि तुम्हाला त्याला काय बोलतात ते काय ती जाते त्या या घराच्या बाजूचा. तर इथे ना तुम्ही ते ढग चाललेत राजा. इथे ना तुम्हाला असे वरती ना थोडे ढग ना चालताना दिसत आहेत. म्हणजे थोडे हालताना दिसत आहेत कारण पाऊस पडतोय ना. मध्ये ना खूप जण काय करतात फाट्यांना झाड म्हणजे फाट्या तोडून वगैरे ना स्टोअर करून ठेवतात. कारण चूल पेटवायला आपल्याला फाट्या लागतात. तर तेच. तर मग आता काय करतात ते माहिती आहे का, असं पत्र्याचं छान मस्त असं घर बांधतात आणि त्या घरामध्ये ते फाट्या स्टोअर करून ठेवतात. तर या घरामध्ये सुद्धा फाट्या स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. तर इथे ही जी घरं आहे ना त्यांच्यापैकी कोणाचं जरी इथे हे असेल तर त्यांची जागा असते ना, ते असं तिथे असं छोटंसं घर बांधतात. तिथे फाट्या वगैरे ठेवतात. आणि फाट्या स्टोअर करून ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण इथे बहुतांशी सगळीच जणं चुलीवरती आहे ना आंघोळीचं पाणी वगैरे तापवतात. त्यानंतर भाकरी आणि भात
हे चुलीवरतीच करतात मोस्टली. बाकी भाज्या वगैरे सगळं गॅसवरती करतात असं आहे. कारण एका वेळेस ना 2 गोष्टी होतात. एकीकडे आपण गॅसवरती भाजी करू शकतो आणि चुलीवरती आपण भात इवन पाणी किंवा भाकरी आपण करू शकतो. सो या सगळ्या गोष्टी आहेत, पण छान वाटतं. आणि तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे उजाडलेलं आहे आणि आता सकाळचे 6:15 वाजले आणि इथूनच बस येणार आहे असं आहे. हे बघा, हे ना असं इथे ना असं मध्ये झाड आहे आणि त्याच्यावरती पूर्णपणे वेल गेले आणि ना रिमझिम पाऊस पडतोय. तर तुम्ही बघू शकतात की मध्ये रोड आहे आणि रोडच्या बाजूने खूप सारी झाडं आहेत आणि खूप छान वाटतं. आणि ना हे जे आहे ना बाजूबाजूचं, तर इथे ना छान मस्त सगळ्यांची ना शेतं वगैरे आहेत. खूप छान आहे. आपण ना थोडं पुढे जाऊ. तर ना काल संध्याकाळी ना आम्हीसुद्धा ना जेव्हा समजा उद्या आम्हाला परतीचा प्रवास करायचा आहे, तर एक दिवस अगोदर संध्याकाळी आम्हीसुद्धा ना इथे जसं मी तुम्हाला पण तिथे तिकडे त्या साईडला पप्पा आणि पप्पांचे मित्र येऊन बसतात ना, तर तिथे आम्हीसुद्धा येऊन बसतो. पप्पांच्या जोडीला आम्ही मस्त एक फेरफटका मारतो गावातून आणि थोडं इथेही येतो. इथे एक मोरी आहे, त्याला मोहरी बोलतात. आपण बोलतो की हां इथे कडप्पा त्याला मोरी बोलतात. तर त्या मोरीवरती सुद्धा मोरीवरती इथे आता आम्ही येऊन बसतो. तर काल आम्ही येऊन बसलो होतो इथे. खूप वेळा मोरीवरती ना येऊन बसतात संध्याकाळच्या वेळेला असं आहे. असं आहे. तर मी तुम्हाला असं ती मोरी दाखवणार आहे. मोरी म्हणजे काय, तर हिला मोरी बोलतात. हा ना, तर तुम्ही बघू शकतात ही मोहरी. एक वाकायचं नाही ज्ञानेश, चिंतन वाकायचं नाही. तर ना ही मोहरी आहे, हिला मोरी बोलतात आणि या मोरीवरती येऊन बसतात असं आहे. याला ओढा बोलतात. तर चला आता गाडी आली, आम्ही गाडीमध्ये बसतो फ्रीमध्ये. तर आम्ही आता इथे खंडेश्वर नाक्यावरती आलेलो आहोत. तर खंडेश्वर नाका आहे, इकडे उभा राहा. जास्त काही गर्दी नाही. तर तिथे जिथे मी तुम्हाला ओढा दाखवत होती ना, तिथेच ओढ्याजवळ ना ताई ना डुगडुगी घेऊन आली होती ना ताई. डुगडुगी, हां डुगडुगी किंवा त्याला खेकडा गाडी सुद्धा बोलतात. मी तुम्हाला दाखवते की डुगडुगी आणि खेकडा सीटर काहीतरी बोलतात. 6 सीटर पण बोलतात आणि इवन डुगडुगी टाइम बस करणार बस गेली. हां आता जस्ट तेच ती बस आहे ना 6:30 पर्यंत येते. थांबले. हां तर डुगडुगी किंवा खेकडा गाडी बोलतात किंवा 6 सीट अशी 3 नाव आहेत त्या गाडीला. तर आम्ही आलोय आणि गर्दी काहीच नाही आहे. तुम्ही बघू शकता सकाळची वेळ आहे. खाली हां सगळं सामसूम आहे, अजिबात नाही आहे. फक्त थोडा रिमझिम पाऊस पडतोय. त्याला हात पकडा. आता आम्ही निघतोय आणि तुम्हाला खेकडा गाडी दाखवते. त्याला हात पकडा. तर खेकडा गाडी ना तिकडे त्या साईडला उभ्या असतात, दिसत नाही आहेत. तर इथून जाताना एखादी खेकडा गाडी दिसते, तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण ना रोड रिकामा आहे, काहीच नाही आहे. आणि ना तुम्ही इकडे बघू शकता हे समोर जे हॉटेल आहे ना,
तर भगवती चहा महाराजा काठियावाडी हॉटेल. तर इथे पप्पा येऊन ना नाश्ता करतात. इथे येऊन नाश्ता करतायत आणि आता जाऊन कुठे गाड्या सुरू झाल्यात हळूहळू. तर सो हे सगळं आहे. आणि इथे ना पप्पा म्हणजे मध्यंतरी मी इथे गावाला आली होती ना, तर तेव्हासुद्धा इथे पप्पा नाश्ता करतात. तिथे मी नाश्ता केला होता. तर एकदम अगदी छोटे छोटे मेंदूवडे असतात, खूप छान आहेत. रस्ता पूर्ण रिकामा आहे फक्त. आणि आत्ता जाऊन कुठे सगळं हळूहळू चालू होते. सगळी दुकाने 9 नंतर बंद म्हणजे चालू होतील वगैरे. तर आता आम्ही बस स्टँडवरती चाललो आहे. आणि जर समजा आपण खेकडा गाडीमध्ये आलो ना, हे बघा आता इतकाच खेकडा गाडी आपली व्हॅनसारखी असते, फक्त एवढंच व्हॅनला काचा असतात आणि इथे फक्त पुढच्या साईडला काच असते, बॅक साईडला काच नसते, पडदे असतात आणि खिडक्यांना पण पडदे असतात. तर ती खेकडा गाडी म्हणजे व्हॅनसारखीच असते. तर नेक्स्ट टाईम कधी गावाला जर आली ना तर मला नक्की दाखवेल. आणि मी आता बस स्टँडला चाललेली आहे. आणि जेव्हा आम्ही खेकडा गाडीमध्ये बसतो ना, तेव्हा ती गाडी इथे खंडेश्वर नाक्यावरती थांबते, बस स्टॉपपर्यंत नाही जात असं आहे. तर आता इथं जेव्हा मी खंडेश्वर नाक्यावरती आलो ना, तेव्हा इथून आम्हाला गावात जाताना बस असं आहे. तर ती बस 6:30पर्यंत गावात येते. तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि खंडेश्वर नाक्यावरती उतरलो ना आपण की मग आपल्याला थोडं 10 ते 15 मिनटं चालत जावं लागतं. तर तेच आता आम्ही चालत चाललो आहे असं आहे. आणि रस्त्यावरती काहीच गर्दी वगैरे नाही आहे. पाऊस पडतो आहे रिमझिम असं आहे, पण छान वाटते. कधी वॉकिंग नाही ना केली, आता मी वॉकिंग करतो आहे. तुम्ही बघू शकता ही अशी खेकडा गाडी असते असं आहे, पूर्ण व्हॅनसारखी असते. सो बस जात आहेत येत आहेत. दुकानं अजून हे बघा तुम्हाला दाखवते. आता समोर एक तुम्हाला एक व्हॅन दिसेल सेम, हे बघा. तर एवढंच काचा नसतात, पडदे असतात खिडक्यांना एवढंच. हो, रस्ता पूर्ण ओला झाला आहे आणि गाड्या जात आहेत येत आहेत. सकाळची वेळ आहे ना, तर सकाळी सकाळी गाड्या खूप फास्ट चालत आहेत, खूप फास्ट. असं वाटतं आता समजा इथून समोरून एखादी गाडी आली ना, असं वाटतंय की आपल्या अंगावरती गाडी येते की काय असं आहे. आणि मी ते चालता चालता व्हिडिओ क्लिप काढते. खूप जण माझ्याकडे बघत आहेत, बोलत असते अरे ही येडी आहे की काय, एकटीच मोबाईल धरून बोलते. सो असो, आपण आपलं काम करूया. तर आता ही साईराज बस गेली असं आहे. आणि आज रविवार आहे ना, त्यामुळे आज एवढी काय गर्दी नाही आहे. हे बघा, हिला बोलतात खेकडा गाडी, थोडी वेगळ्या टाईपमध्ये असते. तर इथे सकाळची वेळ आहे आणि सगळेजण आता ज्यांची दुकानं आहेत ना आपली म्हणजे आपलं व्हेजिटेबल सगळ्या भाज्यांची, सगळेजण आता हळूहळू दुकानं ओपन करत आहेत. इथे सकाळी सकाळी तुम्हाला फक्त ना 7 नंतर वडापाव खायला भेटेल. वडापाव, पत्ते, समोसा, बाकी सगळी दुकानं बंद असतील. हां, आणि चहा भेटेल. हे बघा आता इथून बस जाताना दिसते. आणि ना सकाळच्या ना बस ते कामे असतात. आम्ही सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग का ट्रॅव्हलिंग करतो, कारण सकाळच्या बस खूप रिकाम्या असतात आणि लवकर लवकर बस भेटतात, म्हणून सकाळी लवकर आम्ही उठून ट्रॅव्हलिंग करतो. चला आता जाऊया पुढे थोडं चालत. आम्ही आता बस स्टँडवरती आलो आहे. चला आता आम्ही थोडा वेळ बसतो इथे. आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून.
आम्ही आता इथे बस स्टँडवरती बसलो आहे. तुम्ही गाणी ऐकत असाल तर छान मस्त असं गाणी ऐकतो आम्ही. सकाळी सकाळी वेळ आहे आणि अजून बस लागलेली नाही आहे. गाड्या येत आहेत आणि खूप साऱ्या बस ना कॅन्सल आहेत. तर आम्हाला इथे ताईसाठी विरार गाडी नाही आहे, माझ्यासाठी कल्याण गाडी नाही आहे, अंबाडीत अजिबात नाही आहे. हां, पैठण गाडी लागेल 7:45-8पर्यंत. मग आम्ही त्या बसने जाऊ. ताई अंबाडीला होतो आहे, मी पुढे कल्याणला जाईल. या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता आम्ही इथे बसलो आहे बस स्टँडवरती. तुम्ही बघू शकता किती वाजले. तर आता 6:30 वाजलेत आणि आम्ही 6:30 वाजता बस स्टँडवरती आलो. तर इथे आता बसू आणि आपल्या सूचनांचे स्वागत आहे. त्याकरिता वाहतूक नियंत्रण कक्षात तक्रार आणि सूचना पुस्तक उपलब्ध आहे. 3791 वडपाडा. जसं अनाउन्समेंट होईल ना मग तसं आम्ही येतो. पण वेट अँड वॉच. थोडा वेळ बसू, थोडा वेळ. चला, तर ताई आता चाललंय. बाय 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 बाय. अंबाडी चलो बाय 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 बाय. चिंतन बाय. सॉरी हा. ताई पाण्याची बॉटल नको. चिंतन चालेल. चल बाय बाय. अय चल बाय. बाय 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 बाय. गुड मॉर्निंग गाईज. मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला, तर मला आता एंड करायचा आहे. आणि काल सकाळी आम्ही वाडा बस स्टँडवरती होतो. तर वाडा बस स्टँडवरती ताईला अंबाडी बस भेटली. तर ताई लगेच अंबाडी बसला गेली, कारण ताईला डायरेक्ट ताई विरारला राहते आणि त्याच्यामुळे मग ताईला डायरेक्ट अशी विरार गाडी नव्हती. तर तिला अंबाडीला उतरून मग अंबाडीवरून तिला विरार बस भेटणार होती. म्हणून ती तिथे लगेच अंबाडी बस लागली होती, म्हणून लगेच ताई अंबाडी बसला चढली. आणि त्यानंतर मग आम्हालासुद्धा लगेच बस लागली, भिवंडी बस लागली. तर आम्ही लगेच भिवंडी बसला चढलो आणि मग भिवंडीला उतरून मग आम्ही कल्याण बसला आलो. तर हा असा प्रवास करावा लागतो. असं वाड्यावरून डायरेक्ट कल्याण बस असते, पण ते कसं माहिती आहे का, गाड्या ना अशा मोजक्याच असतात. म्हणजे बस ज्या आहेत त्या मोजक्याच असतात आणि खूप साऱ्या बस त्याने कॅन्सल केलेल्या आहेत. तर कॅन्सल केल्यामुळे ना खूप सारी गर्दी होते आणि कल्याणला जाणारी पब्लिकसुद्धा खूप असते. आणि मग ते काय होतं माहिती आहे का, जर आपल्या हातामध्ये समजा बॅग वगैरे असेल किंवा आपल्या जोडल्या जर मुलं वगैरे असेल ना, तर तेव्हा आपल्याला गर्दीमध्ये चढणं शक्य होत नाही. मला तर नाहीच होत म्हणा. तर मग कसं होतं माहिती आहे का, जर माणूस एकटा असेल ना, तो कसाही गर्दीमध्ये घुसतो असं आहे आणि सीट पकडतो. जर आपल्या जोडीला लहान मुलं असेल तर अशा वेळेस आपल्याला बॅगा पकडून त्यानंतर मुलांना घेऊन बसमध्ये चढणं तेवढ्या त्या गर्दीमध्ये आणि मग सीट पकडणं ते इम्पॉसिबल आहे. तर मग अशा वेळेस आपल्याला बसून म्हणजे उभं राहून जावं लागतं. सो या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मी विचार केला की आपण भिवंडी बसला यावं. तर म्हणून भिवंडी बस लगेच लागली होती, म्हणून मी भिवंडी बसला आली आणि त्यानंतर भिवंडीवरून मी कल्याण बस पकडली. आणि तेव्हाही खूप बेकार हालत, कारण भिवंडीवरून पण ना म्हणजे एवढी गर्दी असते ना कल्याणला यायला. तर लिटरली म्हणजे त्यावेळेस मी फक्त ज्ञानेशला सांगितलं होतं की ज्ञानेश, तुला काही करून पुढे जायचं आहे, जर तुला एखादी सीट भेटली तर तू त्या सीटवरती बसून राहा. आणि ज्ञानेश जाऊन तर बसून राहिला होता. तर नशिबाने मला पहिली सीट भेटली. सो या सगळ्या गोष्टी आहेत. बाकी गावाला गेलो तर
म्हणजे थोडं प्रवासाचं हे आहे, कारण पावसाचे दिवस आहेत आणि खूप साऱ्या म्हणजे ना ST महामंडळाने खूप साऱ्या बस कॅन्सल केलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, खूप सारी गर्दी वाढते. म्हणजे गर्दी आहे तीच आहे, फक्त बस कॅन्सल केल्यामुळे ती खूप जास्त गर्दी होते. सो हा सगळा भाग आहे. तर आम्ही घरी किती वाजता आलो, 12:30 वाजता आम्ही घरी आलो. त्यानंतर नाश्ता वगैरे केला, कारण खूप भूक लागली होती आणि येताना मी समोसे आणले होते, तर तेच आम्ही खाल्ले. त्यानंतर मग म्हणजे खाऊन झोपलो, आराम केला. संध्याकाळी जाण्याचा कराटे क्लास होता, कारण त्याच्यात 17 तारखेला कराटेची ब्लू बेल्टची त्याची एक्झाम आहे. तर तेच. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.